आता काय कोविडमध्ये कोणीच भरली नाही, बरोबर. त्यात कोणी भरली नाही, चालते. पण कोणत्याही प्रकारचं डोनेशन न घेता आम्ही हे करतो. आज 5-6 बिल्डिंग आहेत कॉलेजच्या, एक बिल्डिंग नाही. ही जुनं आहे, एक शाळेची आहे, समोर नवीन कॉलेज केलं आहे. त्यानंतर तिकडे जो द्वारकाधीश मंदिराचा उल्लेख झाला, तिकडे एक 5-6 बिल्डिंग, म्हणजे इंजिनिअरिंग, MBA, MCA, फार्मसी, असं वेगवेगळ्या कॉलेजेसच्या. असं सगळं. आता वसईला एक इंटरनॅशनल स्कूल यावर्षीपासून चालू होते. अच्छा. 7-8 प्लॉट सोपारा, वसई, विरार असे घेतलेले आहेत. यावर्षी सगळ्या ठिकाणी शाळेची भूमिपूजन करायचे आहेत आणि 7-8 शाळा 1-2-1.5 वर्षात तयार करून त्या चालू करायच्या आहेत. म्हणजे एज्युकेशन हा माझा आवडीचा विषय आणि त्यात सगळे आमचे यंगस्टर पण बऱ्यापैकी इंटरेस्ट घ्यायला लागलं. त्यामुळे सगळं त्या दृष्टीने फोकस करून करतोय. वा. पाण्याची पण समस्या, तसं पाणी ही एक खूप मोठी समस्या असते, पण त्यावरही बरेच तुम्ही उपाय योजले. पाण्यावर आम्ही 6 MLD म्हणजे 60 लाख लिटर एवढं पाणी अख्ख्या वसई तालुक्याला मिळत होतं. ते आज जवळपास 400 MLD म्हणजे 40 कोटी लिटर 40 कोटी लिटर पाणी आणलंय. म्हणजे 400 MLD पाणी आणलंय आणि 3 खोलचापाडा 1, खोलचापाडा 2 आणि दुसरं 1 असं मिळून 3 धरणं आम्ही कॉर्पोरेशनच्या पैशांनी बनवतोय. म्हणजे बनवणार इरिगेशन डिपार्टमेंट, पैसे द्यायचे कॉर्पोरेशनचे. असे 3 अडकलेले प्रोजेक्टला एकाला 160 कोटी दिले.